ॲट्रॉसिटी कायद्याचा काही ठिकाणी होणारा गैरवापर रोखण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण बदल केल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी विधान परिषदेत दिली आहे. आता या कायद्याअंतर्गत FIR दाखल झाला तरी तातडीने अटक केली जाणार नाही. तपास अधिकारी प्रथम तक्रारीची शहानिशा करतील आणि गुन्ह्यात तथ्य आढळल्यास किंवा गुन्हा सिद्ध झाल्यासच अटक केली जाईल. तक्रार खोटी आढळल्यास कलम 169 नुसार ती रद्द करण्याची तरतूद करण्यात आली आहे. कोणावरही विनाकारण अन्याय होऊ नये आणि निरपराधांना अटक होऊ नये हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचं शिरसाट यांनी स्पष्ट केलं. अनुसूचित जाती जमातींवरील अन्याय रोखण्यासाठी हा कायदा असला तरी त्याच्या अंमलबजावणीत आता पारदर्शकता आणली जाणार आहे. महाराष्ट्रातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं अनिवार्य असून या नियमाचं उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज विधानसभेत दिली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार हारून खान आणि अमित देशमुख यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते. राज्यातील CBSE, ICSE आणि अन्य बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी सक्तीने शिकवली जावी यासाठी सरकार प्रभावी अंमलबजावणी करणार आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या शाळांना प्रथम समज दिली जाईल आणि त्यानंतरही बदल न झाल्यास थेट त्यांची मान्यता रद्द केली जाईल असं मंत्र्यांनी स्पष्ट केलं. मातृभाषेच्या जतनासाठी आगामी शैक्षणिक वर्षापासून हा कायदा अधिक गांभीर्याने राबवण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलंय. देशातील गॅस आणि इंधनाच्या भीषण तुटवड्यावरून काँग्रेसने केंद्र सरकारवर तीव्र टीका केली आहे. बाबा सरेंडर दे सिलेंडर अशी घोषणाबाजी करत विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. अमेरिकेच्या दबावाखाली झुकल्यामुळे आणि इस्रायलच्या बाजूने घेतलेल्या भूमिकेमुळे गॅस पुरवठा विस्कळीत झाला असून जनतेला 2,000 रुपयांनी सिलेंडर घ्यावा लागत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. मुंबईतील अर्ध्याहून अधिक हॉटेल्स बंद पडली असून विद्यार्थी आणि सामान्यांवर उपासमारीची वेळ आली आहे असं पटोले यांनी नमूद केलं. एप्स्टीन फाईल्सच्या पापाचा फटका सामान्य जनतेला बसत असून सरकारने तातडीने पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी काँग्रेसने केली आहे. मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेक्शियान यांच्याशी फोनवरून सविस्तर चर्चा केली. यावेळी पंतप्रधानांनी युद्ध कोणत्याही समस्येचं समाधान नसल्याचं स्पष्ट करत चर्चा आणि मुत्सद्देगिरी या मार्गाचा अवलंब करण्याचं आवाहन केलं. या संकटात अडकलेल्या भारतीय नागरिकांची सुरक्षा ही भारताची प्राथमिकता असल्याचं त्यांनी नमूद केलं. दरम्यान परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनीही इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांशी संवाद साधून द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली. युद्धजन्य परिस्थितीमुळे इराणमधील 170 भारतीयांना रस्तेमार्गाने आर्मेनियात सुरक्षित हलवण्यात आलं असून त्यांना लवकरच मायदेशी आणलं जाणार आहे. दुसरीकडे ओमानमधील सोहार शहरात झालेल्या हल्ल्यात 2 भारतीयांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्यासाठी तृणमूल काँग्रेसने संसदेच्या दोन्ही सभागृहात महाभियोग प्रस्तावाची नोटीस दिली आहे. या प्रस्तावावर काँग्रेस, समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि DMK सह विरोधी पक्षांच्या 190हून अधिक खासदारांनी स्वाक्षऱ्या केल्यात. पश्चिम बंगालमधील स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन प्रक्रियेत भाजपने ढवळाढवळ केल्याचा आणि मतदारांचे हक्क हिरावून घेतल्याचा आरोप TMCने केलाय. कुमार हे पक्षपात करत असल्याचाही आरोप आहे. संविधानाच्या अनुच्छेद 324(5) नुसार मुख्य निवडणूक आयुक्तांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांप्रमाणेच प्रक्रियेद्वारे हटवले जाऊ शकते. येत्या काही दिवसात होणाऱ्या बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी उचललेलं हे पाऊल राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं मानलं जातंय. मध्य पूर्वेतील वाढता तणाव आणि कच्च्या तेलाच्या भडकलेल्या किमतींमुळे भारतीय शेअर बाजारात आज सलग तिसऱ्या दिवशी मोठी घसरण पाहायला मिळाली. 13 मार्च रोजी झालेल्या या पडझडीत मुंबई शेअर बाजारचा सेन्सेक्स 1,471 अंकांनी कोसळून 74,564 वर बंद झाला, तर निफ्टी 488 अंकांची गटांगळी खात 23,151च्या पातळीवर आला. गेल्या 4 वर्षातील हा सर्वात खराब आठवडा ठरला असून युद्धाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत गुंतवणूकदारांचे तब्बल 33 लाख कोटी रुपये बुडालेत. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडचे दर प्रति बॅरेल $102 पोहोचल्याने आणि हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारा तेल पुरवठा विस्कळीत झाल्याच्या भीतीने बाजारात चिंतेचं वातावरण आहे. डॉलरच्या मजबूतीमुळे
परदेशी गुंतवणूकदारांनीही विक्रीचा सपाटा लावल्याने बाजारावर मोठा दबाव निर्माण झालाय. मध्य पूर्वेतील युद्धामुळे उद्भवलेल्या इंधन संकटावर मात करण्यासाठी भारताने अमेरिका, रशिया, नॉर्वे आणि कॅनडा या देशांकडून LPG आयात वाढवली आहे. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी संसदेत माहिती दिली की आखाती देशांवरील अवलंबित्व कमी करून भारताने आयातीचं स्रोत बदललं. घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तेल शुद्धीकरण प्रकल्पांना उत्पादनात 25% वाढ करण्याचे आदेश दिले असून उद्योगांच्या पुरवठ्यात कपात केली आहे. तसेच हॉटेल आणि रेस्टॉरंट पर्यायी इंधन वापरण्याचा सल्ला देण्यात आलाय. कच्च्या तेलाची 70% आयात आता होर्मुझच्या सामुद्रधुनी बाहेरील मार्गाने होत असल्याने देशाची ऊर्जा सुरक्षा पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा सरकारने केलाय. सर्वसामान्यांना दैनंदिन व्यवहारात येणारी सुट्ट्या पैशांची अडचण दूर करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय. आता निवडक ATM मधून 10, 20 आणि 50 रुपयांच्या नोटा काढणं शक्य होणार असून यासाठी RBIने स्मॉल व्हॅल्यू डिस्पेन्सर या विशेष यंत्रांचा पायलट प्रोजेक्ट सुरू केलाय. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत या योजनेची माहिती दिली. सध्या मुंबईसारख्या शहरात याची चाचणी सुरू असून यश मिळाल्यास ही सुविधा देशभर राबवण्यात येईल. देशात लहान नोटांचा पुरेसा साठा उपलब्ध असून गेल्या वर्षाच्या तुलनेत त्यांचे छपाई प्रमाणही वाढवण्यात आले. या निर्णयामुळे ग्रामीण भाग आणि छोट्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून सुट्ट्या पैशांसाठी होणारी ओढाताण थांबण्यास मदत होईल. बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडल्यानंतर स्पर्धक रुचिता जामदारने विशाल कोटियांसोबतच्या तिच्या नात्यावर सुरू असलेल्या चर्चांबाबत मौन सोडले. एका मुलाखतीत बोलताना रुचिताने सांगितलं की विशालसोबत तिची केवळ मैत्री होती, मात्र सोशल मीडिया आणि प्रेक्षकांमधील उलटसुलट चर्चांमुळे तिच्या कुटुंबाला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. तुमची मुलगी 50 वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत लफडं करते असे टोमणे लोकांनी मारल्यामुळे तिचे वडील ढसाढसा रडल्याचा खुलासा तिने केला. घरातील कठीण काळात विशालने साथ दिल्याने मैत्री घट्ट झाल्याचं सांगत टीव्हीवर दिसणारे प्रत्येक गोष्ट प्रेम नसते असंही तिने स्पष्ट केलं. कुटुंबाला नाहक बदनाम केल्याबद्दल तिने यावेळी तीव्र संताप व्यक्त केलाय. सनरायझर्स हैदराबादच्या मालकीन काव्या मारन यांच्या सनरायझर्स लीड्स संघाने इंग्लंडमधील द 100 लीगसाठी पाकिस्तानी फिरकीपटू अब्रार अहमदला 2 कोटी 3 लाख रुपयांना खरेदी केल्याने सोशल मीडियावर मोठा गदारोळ माजलाय. IPLशी संबंधित भारतीय मालकीच्या संघाने पाकिस्तानी खेळाडूला स्थान दिल्याने भारतीय चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. या वादावर भाष्य करताना BCCIचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केलं की बोर्डाचे अधिकार क्षेत्र केवळ IPL पुरते मर्यादित असून परदेशातील लीगमध्ये कोणता संघ कोणाला खरेदी करतो याच्याशी BCCIचा संबंध नाही. मुख्य प्रशिक्षक डॅनियल व्युटोरी यांनी आदिल रशीद उपलब्ध नसल्याने रणनीती बदलून अब्रारची निवड केल्याचं सांगितलं. 2008 नंतर कोणत्याही IPL फ्रँचायझीने पाकिस्तानी खेळाडूला करारबद्ध करण्याची ही पहिलीच वेळ असल्याने हा विषय चर्चेचा ठरलाय.